आपण नेहमीच विचार करत आलोय की हे ब्रह्मांड नेमकं आहे तरी कसं, त्याची रहस्य काय आहेत. याच अनादी अनंत अवकाशात डोकावण्यासाठी आणि आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी असलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आता एक नवीन आणि प्रचंड मोठं उपकरण तयार होतंय. चला तर मग याबद्दल अधिक जाणून घेऊया. आजचं जे खगोलशास्त्र आहे ना, ते काही मोठ्या आणि अनुत्तरित प्रश्नांच्या भोवती फिरतं. आणि हे प्रश्न फक्त विज्ञानाचे नाहीत, तर ते आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाशी जोडलेले आहेत. जसं की हे डार्क मॅटर म्हणजे नेमकं काय आहे. असं म्हणतात की हे एक असं अदृश्य द्रव्य आहे जे ब्रह्मांडाचा खूप मोठा भाग व्यापतं. पण गंमत म्हणजे ते आपल्याला दिसतही नाही आणि जाणवतही नाही. मग त्याचं अस्तित्व सिद्ध कसं करायचा, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि हो, तो तर आपल्या सगळ्यांचाच प्रश्न आहे. या अथांग पसरलेल्या विश्वात आपण एकटेच आहोत का? पृथ्वीच्या पलीकडे कुठे जीवसृष्टी असेल का? याच्या खुणा शोधणं हे एक मोठं आव्हान आहे. तर मग एवढ्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायची कशी? शास्त्रज्ञ काय करतायत? तर ह्याच सगळ्या रहस्यांचा छडा लावण्यासाठी एक जबरदस्त अत्याधुनिक वेधशाळा तयार होतंय. या वेधशाळेचं नाव आहे 30 मीटर टेलिस्कोप किंवा सोप्या भाषेत TMT. आणि हे असं एक उपकरण असणार आहे जे खगोलशास्त्रामध्ये अक्षरशः क्रांती घडवून आणेल. आता बघा, TMT ही काही साधीसुधी दुर्बीण नाहीये. ही एका नव्या पिढीची वेधशाळा आहे. ऑप्टिकल म्हणजे तो प्रकाश जो आपण डोळ्यांनी बघू शकतो, आणि इन्फ्रारेड म्हणजे उष्णतेच्या रूपातला प्रकाश. हा प्रकाश आपल्याला ब्रह्मांडातील धूळ आणि वायूच्या आरपार बघायला मदत करतो. म्हणजे बघा, वेगवेगळ्या प्रकाशात निरीक्षण केल्यामुळे आपल्याला कितीतरी जास्त स्पष्ट आणि सखोल माहिती मिळणार आहे. या दुर्बिणीला तिचं नाव का मिळालं? तर तिच्या 30 मीटर व्यासाच्या प्रचंड मोठ्या प्राथमिक आरशामुळे. हाच आरसा तिच्या अफाट शक्तीचा मुख्य स्रोत आहे आणि याचमुळे ती ब्रह्मांडाच्या खूप खूप दूरवर बघू शकेल. एक अंदाज घ्यायचा झाला तर हबल स्पेस टेलिस्कोपपेक्षा तब्बल 13 पट जास्त क्लिअर फोटो ही दुर्बीण काढू शकेल. विचार करा, केवढी मोठी गोष्ट आहे ही. पण एवढी मोठी आणि पॉवरफुल दुर्बीण कुठेही तर नाही ना लावू शकत. तिच्यासाठी पृथ्वीवर एक एकदम योग्य जागा निवडणं खूपच महत्वाचं आहे, कारण जागेवरच सगळा निरीक्षणाचा खेळ अवलंबून असतो. तर मग कोणती जागा निवडली असेल? खूप वर्षांच्या संशोधनानंतर हवाई बेटांवरचा माउना किया हा पर्वत निवडण्यात आला आहे. पण मौना कियाच का, याची काही खास कारणं आहेत. एक म्हणजे तिथली प्रचंड उंची. यामुळे काय होतं की पृथ्वीच्या वातावरणाचा अडथळा खूप कमी होतो. हवा जेवढी विरळ, फोटो तेवढाच क्लिअर. दुसरं म्हणजे तिथलं स्थिर आणि कोरडं हवामान. यामुळे प्रकाशातले अडथळे दूर होतात आणि आपल्याला ब्रह्मांडाचं एकदम स्वच्छ, नितळ चित्र मिळतं. आता साहजिकच आहे, इतका मोठा, इतका महत्वाकांक्षी प्रकल्प कुठला एक देश एकटा नाही पूर्ण करू शकत. यासाठी लागतं प्रचंड आंतरराष्ट्रीय सहकार्य, जिथे जगभरातले हुशार शास्त्रज्ञ आणि संसाधने एकत्र येतात. आणि या वैज्ञानिक महायज्ञात कोण कोण एकत्र आलंय? तर अमेरिका, जपान, चीन, कॅनडा आणि आपला भारत हे 5 प्रमुख देश एकत्र आले आहेत. म्हणजे हे खऱ्या अर्थाने ग्लोबल मिशन आहे. आणि या जागतिक सहकार्यामध्ये भारताचा जो सहभाग आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. हे आपल्या देशाच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीचं एक मोठं प्रतीक आहे. भारत फक्त पैसे देणारा भागीदार नाही, तर एक महत्त्वाचा तांत्रिक भागीदार आहे. आपल्या भारतातल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स, आयुका आणि एरीज यांसारख्या मोठ्या संस्था ह्या प्रोजेक्टमध्ये आपलं कौशल्य पणाला लावत आहेत. म्हणजे बघा, दुर्बिणीच्या 80% आरशांना पॉलिश करण्यापासून ते त्याचा अत्याधुनिक सॉफ्टवेअर आणि कंट्रोल सिस्टम बनवण्यापर्यंत सगळीकडे भारताची भूमिका खूप मोलाची आहे. बरं, तर आता हे बघूया की TMT नक्की काय काय शोधणार आहे. कोणती वैज्ञानिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ही दुर्बीण तयार होतीये, ही आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे. TMTची जी उद्दिष्टे आहेत ना, ती खरंच खूप मोठी आहेत. कृष्णविवर आणि डार्क मॅटरचा अभ्यास करणं, ब्रह्मांडाच्या जन्मानंतर ज्या पहिल्या आकाशगंगा तयार झाल्या त्या कशा होत्या हे बघणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, पृथ्वीच्या पलीकडेच्या ग्रहांच्या वातावरणाचा अभ्यास करून तिथे जीवसृष्टी आहे का याचा शोध घेणं. म्हणजे आपण सुरुवातीला जे प्रश्न बघितले होते त्यांची उत्तरं शोधण्याचा हा एक ठोस प्रयत्न आहे. या प्रोजेक्टचं काम खूप वेगाने सुरू आहे आणि साधारणपणे 2030 पर्यंत तो पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. याचा अर्थ काय? तर पुढच्याच दशकात आपल्याला ब्रह्मांडाची नवी नवी रहस्ये उलगडताना दिसतील. आणि हाच विचार आपल्याला करायला भाग पाडतो. जेव्हा ही विशाल दुर्बीण आपली नजर ब्रह्मांडाकडे लावेल, तेव्हा तिचा पहिला, सगळ्यात मोठा शोध कोणता असेल? पृथ्वीसारखा एखादा दुसरा ग्रह सापडेल की ब्रह्मांडाच्या जन्माचं एखादं रहस्य उलगडेल? याचं उत्तर आपल्याला भविष्यच देईल.